चलो, दिस इज अ सम. हा आपला सम आहे. मगाशी आपण डिस्कस केलंय की संतोष कॅपिटल हे इथं आपल्याला इथं दिसतंय इन्सॉल्वन्सीचा पार्ट आहे. हा हे इंडिकेट झालं. इन्सॉल्वन्सी संतोष कॅपिटलचं असेट साईडला आलं. प्रॉफिट अँड लॉस हे दोन डिस्कस हे आपण इंडिकेटर्स मानूया इन्सॉल्वन्सीचे. इथं त्यांनी क्लिअर कट दिलंय. हा पार्ट अगदी सोपा आहे. दिस टू पार्ट्स हे तुम्ही करू शकता अगदी सहज. संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन अ रुपी ऑफ अ बॅलन्स ड्यू. सर दिसत नाही आहे. अरे एक मिनिट. बाकी तुमचं हे काढून झालं का? लेजर्स झाले का? यस सर. शॅल वी स्टार्ट? यस सर. चला, इथं फक्त ही नवीन बाकी आपला नॉर्मल डिझोल्युशन असतं. सिंगल एक वन पार्टनर इन्स्टॉलमेंट म्हणजे बाकी सगळं सेम, कुठेही प्रॉब्लेम नाही. आपल्याला खरं तर बाकी सगळा सम हा सिंपल डिझोल्युशन असतो. बाकी सगळा सम सिंपल डिझोल्युशन असतो. चला, मग आता तुम्ही पहिले मला एक काम करा. डू धिस पार्ट. मी तुमच्यावर सोपवलंय. नीट लक्ष द्या. मला तुमच्याकडनं माइंड अप्लाय करून हवा आहे. इथं एक माइंड ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे. तुम्ही काय करताय ना, आय वॉन्ट टू चेक. हा पहिला पार्ट तुम्ही करायचा आहे. यू नो दिस. तुम्हाला हा पार्ट माहिती आहे. यू नो दिस पार्ट. पहिले रिलेशन अकाउंट ओपन करा. पहिले एक चेक करा एकदा. तुम्ही रिलेशन अकाउंट ओपन केलंय राईट. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेत. नंतर कॅपिटल डेफिशियन्सी अकाउंट ओपन केली आहे. आणि वन मोर अकाउंट दॅट इज बँक अकाउंट. चेक करा. ही सगळी एवढी अकाउंट तुमची लेजर झालीत ना. आणि तुम्ही काय करायचं आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दिस हे तुम्हाला नंतर लागतात. ही ॲडजस्टमेंट सगळी नंतर लागते. ही तुम्हाला सगळ्यात नंतर लागणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर आत्ता कॉन्सन्ट्रेशन करूच नका. तुम्ही काय करा, पहिला पार्ट यू जस्ट स्टार्ट डुईंग दिस. चला, पहिला पार्ट तुम्ही सॉल्व करायचा आहे. सॉल्व इट. नाव यू मस्ट नो इट की आपण हे काय करतो, कसं करतो. चला डू इट. किती पार्टनर्स आहेत, काय आहेत. मी मगाशी तुम्हाला इंडिकेट करून दाखवलेला आहे. हा डेबिटला आलाय, हे सॉरी असेटला आलाय. याचा अर्थ याचा डेबिट बॅलन्स आहे. डू दिस. चलो, लेट अस सी हाऊ फार यू कॅन डू इट. मी तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. तुम्हाला माइंड अप्लाय करायचं इथं. यू हॅव टू अप्लाय माइंड हिअर. मी परत एकदा वॉर्निंग देतोय. नीट पोस्टिंग करताना माइंड अप्लाय करा. बघूया काय अप्लाय करताय. एव्हरीवन हॅज टू डू इट. मी सगळ्यांना विचारणार आहे काय त्यांनी अप्लाय केलंय. चला, झालं का? ओम, ओम आवाज येतोय का? यस सर. सो तुला बाकी सगळं कळलंय का? पहिला पार्ट तुम्ही सॉल्व करायचा आहे. हा म्हणजे हे सगळे हे जे आपण ट्रान्सफर्स करतो ते त्याप्रमाणे ट्रान्सफर्स करा. गुडविलचं काय करायचं मला तेच तर पाहिजे. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू गाईज. दिस विल गिव्ह मी क्लिअर आयडिया तुम्ही घरी काय करताय. तुम्ही जरी तुमचं काहींच्या परीक्षा होत्या किंवा आहेत, स्टील थोड्याफार प्रमाणात तुम्हाला इथं लक्ष ठेवावं लागेल. काय करतो आपण, हाऊ वी डू दिस, हाऊ वी आर हँडलिंग इट. सर प्रॉफिट शेअरिंग रेशो काय? एक मिनिट. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 8:4:3. प्रॉफिट शेअरिंग रेशो 8:4:3. येस योगिनी बोल. सर सेंड आउट होतो. झालं सगळं? काय म्हणतेस? यू हॅव डन इट? हॅलो सर मी पण प्रॉफिट शेअरिंग रेशोच विचारणार होते. अच्छा, 8:4:3 प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे तुम्ही जवळपास क्लोजिंगला आलेले आहात. ज्यावरती तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो लागला त्यावरती तुम्ही याचं पोस्टिंग करताय प्रॉफिट लॉसचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड स्पीड.
इथं गुडविलचा काही संबंध नसतो ना, इथं काही गुडविलचं व्हॅल्युएशन असतं ना, गुडविलचं कुठे काही सिनॅरिओ असतो, नथिंग. 8:4:3 8:4:3 हा रेशो आहे. चला गार्गी, गार्गी गार्गी आवाज येतोय का? अलीशा, अलीशा यहाँ पे माइंड अप्लाई करना क्या था, क्या है, व्हाट इज अ माइंड एप्लीकेशन हियर? मैं डायरेक्टली आपके पास ही आया हूं. यस अलीशा, कहां तक पहुंची हो आप? सर मैं प्रॉफिट एंड लॉस को डिस्ट्रीब्यूट कर रही हूँ. हाँ, यानी माइंड एप्लीकेशन हो गया. हाँ. कुछ समझ में आ रहा है कहां पे क्या माइंड एप्लीकेशन था? रुद्र, माइंड एप्लीकेशन काय करायचं होतं इथं? what kind of a mind application I am asking for you to do it? सर प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स. दॅट इज अ युज्युअल थिंग. ते तुम्हाला करताय, तुम्ही ज्या अर्थी मला हे विचारलं त्या अर्थी नक्कीच. अलीशा, आपको रेशो मिल चुका है 8:4:3. चला बोला नेक्स्ट. ओ माइंड अप्लाय काय करायचं आपल्याला? समीक्षा, योगिनी, महिका. सर संतोष कॅपिटल डेबिट साइडला घ्यायचं आहे ना? डेबिट साइडला लिहायचं आहे, पण दॅट ऑल्सो इज नॉट अ माइंड एप्लीकेशन. चलो श्रीजा, टेल मी. श्रावणी, प्रगती, माइंड अप्लाय काय करायचंय तुला इथं? गार्गी आवाज. काय प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट? नाही, नो. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट त्याचा काय संबंध? तुम्ही नक्की सगळ्यांनी लायबिलिटी मध्ये घेतलंय ते? नाही घेतलं, अजून नाही घेतलं. मी डायरेक्ट बॅलन्स घेतला त्याचा, बँक अकाउंट मध्ये बॅलन्स टाकला. दॅट इज अ माइंड ॲप्लिकेशन. दॅट इज अ माइंड ॲप्लिकेशन. तुमच्या इथं बँक अकाउंटही नाही, कॅशही नाही, अशी फर्म चालते कशी? चालेल फर्म विदाउट कॅश आणि बँक अकाउंट? बँक ओव्हरड्राफ्ट तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचंय कुणी कुठे कुठे घेतलंय. चला बोला पटापट. बँक ओव्हरड्राफ्ट कुठे घेतलंय? रुद्र, लायबिलिटी मध्ये घेतला. रॉंग. ज्यांनी लायबिलिटी मध्ये घेतलं ते सगळे रॉंग आहेत. बॅलन्स कुठे येणार? दॅट ऑल्सो इज रॉंग. बँकेच्या क्रेडिटला जायचं. बँकच्या क्रेडिटला बॅलन्स आला पाहिजे बँक ओव्हरड्राफ्ट. दॅट वॉज अ माइंड ॲप्लिकेशन. मी तुम्हाला वॉर्निंग दिली होती की माइंड अप्लाय करावं लागणार तुम्हाला. अशी कुठली फर्म आहे की जी कॅश आणि बँक कुठलंच अकाउंट नसताना चालू आहे? विच फर्म? नो फर्म कॅन रन विदाउट कॅश और बँक अकाउंट. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्हाला इथे बँक अकाउंट नाही दिला याचा अर्थ काय? बँकेचं ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे, हे बँक अकाउंटच आहे, टेम्पररी ओव्हरड्राफ्ट आला असणार आहे आणि म्हणून ते लायबिलिटी मध्ये येत आहे. चला चेक करा. सगळ्यात पहिले पार्टनर्स कॅपिटल घ्या. हे चेक करा तुमचे माझे बरोबर आहेत का? पार्टनर्स कॅपिटल. नंतर पुढचा पार्ट क्रेडिटर्स. आपण काय करणार आहोत? फक्त क्रेडिटर्स आपण रिअलायझेशनला घेऊन जाणार आहोत. क्रेडिटर्स फक्त रिअलायझेशनला मी घेऊन गेलोय, बरोबर. नेक्स्ट पार्ट आहे माझा क्रेडिटर्स झाल्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. हे बघा, म्हणजे मी बँकेला लायबिलिटी ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स. लायबिलिटी ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स. मी दरवेळेला सांगतो हे, लायबिलिटी ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स. रिमेंबर दिस. म्हणजेच काय? बँकेला बॅलन्स येणार आहे क्रेडिट 18,000. दिस वॉज अ माइंड ॲप्लिकेशन. हे माइंड अप्लाय करायचं होतं तुम्हाला बँक अकाउंटच दिलेलं नाही, कुठेही कॅश नाही, काहीतरी एक पाहिजे ना. चालते कसा धंदा? तर तो बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे हे जे अकाउंट आहे ना, हे बँकेचंच अकाउंट आहे, फक्त त्याला टेम्पररी ओव्हरड्राफ्ट आलेला आहे. हे आपण बँक रिकन्सिलेशन मध्ये 11 मध्ये केलेलं आहे. सो दिस इज व्हॉट इज दिस. चलो मग आता पुढचा
नाही थांबा, अजून असेट्स क्लिअर करायचे राहिलेत. हां, आता गुडविल. आणि तुम्ही सिम्पल हे सगळंच्या सगळं डोळे झाकून असेटला घेऊन जायचं, मग पुढच्या गोष्टी. पहिल्या सगळ्या असेट्स घेऊन जा. बघा आउटरला 72,000 आलेत की नाही. सन्ड्री असेट्स, मशिनरी, गुडविल, स्टॉक अँड डेटर. त्यांनी स्टॉक अँड डेटर लिहिलंय, आपण पण स्टॉक अँड डेटरच लिहिणार, आपण वेगवेगळं लिहिणार नाही. नंतर प्रॉफिट अँड लॉस तुम्ही बहुतेक सगळ्यांनी बरोबर केलं असणार आहे. पण त्याच्या आधी मी केलं कसं बघा, त्या सिक्वेन्स चेक करा. नेहमी बॅलन्स पहिले असतो. मला इथलं इथं दिसतोय, मग मी पहिले प्रॉफिट अँड लॉस लिहिणार नाही, पहिला बॅलन्स लिहिणार आणि मगच प्रॉफिट अँड लॉस. त्याप्रमाणे मी पहिले बॅलन्स लिहिला आणि मगच प्रॉफिट अँड लॉस लिहिला. हा प्रॉफिट लॉस कुठून कसा आणला मी, हे काय डिस्ट्रीब्यूशन चेक करा बरोबर आहे का तुमचं. क्या अलीशा मैं क्या समझाने चाहता हूँ वो समझ में आ गया. बैंक ओवरड्राफ्ट का समझ में आ गया क्या. हाँ सर समझा. ये था माइंड एप्लीकेशन, ये था माइंड एप्लीकेशन. ऐसे वो जज करेंगे आपको, ऐसे वो बिल्कुल जज करेंगे. माइंड एप्लीकेशन के ऊपर ये बिल्कुल सम आते हैं, बिल्कुल ये जज करेंगे. चलो इथपर्यंत झालं. आता संतोष सगळंच झालं, डन. हा बोल योगिनी. सर असेट साईडला जर कॅश दिला असतं तर काय केलं असतं आपण. असेट साईडला कॅश दिला असतं, मग तुम्ही इथं ही लायबिलिटी म्हणून ट्रीट करा. गुड क्वेश्चन योगिनी, गुड क्वेश्चन. जर का तिचं म्हणणं इथं कॅश किंवा बँक अकाउंट असतं, म्हणजे थोडक्यात तिथं दोन वेगळी लेजर्स आहेत, हे दोन वेगळी अकाउंट्स आहेत. एक बँक ओवरड्राफ्टसाठी वेगळं अकाउंट ओपन केलंय आणि एक सेपरेट नॉर्मल बँकिंगसाठी वेगळं अकाउंट. अशा स्वरूपाची दोन अकाउंट असतील, कॅश किंवा बँक इथं असेटमध्ये सेपरेट असेल, तर मग तुम्ही जी ट्रीटमेंट केली ती करेक्ट आहे. म्हणजे ही तुम्ही लायबिलिटी म्हणून ट्रीट करा आणि याला टाकून द्या, सन्ड्री लायबिलिटीमध्ये घेऊन जा. पण इथं कुठे दिसत नाहीये. नो वेर यू आर बीन एबल टू से की कॅश नाही, बँक नाही, असं होऊ शकतं, नाही होऊ शकत. म्हणजे थोडक्यात हेच बँक अकाउंट आहे की ज्याला टेम्पररी ओव्हरड्राफ्ट आलेला आहे. हा परहॅप्स, मी आता ह्याचं इंडिकेशन कसं करतो की हा परहॅप्स काय आहे, परहॅप्स इथं खरं ॲक्च्युली हे नसेल, पण ओव्हरड्राफ्ट नसेल पण तिथं, पण तुम्ही एखादा चेक देऊन ठेवलाय की जो अजूनही बँकेत आलेला नाही म्हणून तुमचा बॅलन्स ओव्हरड्राफ्टचा आलाय, दॅट्स इट, असं याचं इंडिकेशन आहे. पण ठीक आहे, जर बँक अकाउंट असेल तर मात्र तुम्ही हे लायबिलिटी म्हणून ट्रीट करू शकता. ओम कळलं का मी काय करतोय, व्हॉट आय एम डुईंग नाऊ. ओम चलो आता पहिला पार्ट हे पण करायचे तुम्ही, चला करा, डू दिस. ही पहिल्या दोन ऍडजस्टमेंट्स तुम्ही करायच्या आहेत, करा. स्टॉक अँड डेटर ह्या असेट्स रिअलाइज झाल्यात. दीज टू असेट्स आर रिअलाइज. या दोन असेट्स रिअलाइज झाल्यात, याचं तुम्ही मला करून द्यायचं आहे. सर गुडविल नील आहे म्हणजे ते नाही झालं का रिअलाइज. हा, नील म्हणजे झिरो. त्यांनी आपण लिहिलं, आपण पण लिहून टाकायचं, फक्त डॅश करायची, नील नाही लिहायचं. नील लिहिलं तरी चालतं, नील लिहिलं तरी चालतं, पण झिरो नका लिहू प्लीज. अकाउंट्स मध्ये झिरो लिहित नाहीत, डॅश लिहितात. मशिनरी ॲट बुक व्हॅल्यू, तुमच्याकडे बुक व्हॅल्यू आहे मशिनरीची, बघा. आणि क्रेडिटर्स अलाउड डिस्काउंट ॲट 10%. 10% काढून लिहिणार. डू दिस पार्ट. हा दोन्ही तुम्ही करायचे ऍडजस्टमेंट्स. सर येस योगिनी. सर मला गुडविलचं एकदा सांगता का, मला कन्फ्युज होता. गुडविल नील याचा अर्थ गुडविल मधनं एकही गुडविल कोणी विकत घेतलेलं नाही, गुडविलचे पैसेच आले नाहीत. म्हणजे गुडविलच्या समोर तू डॅश लिहू शकतेस, बरोबर. म्हणजे थोडक्यात बघा, या अशा स्वरूपात तुम्ही लिहिणार. हे बघा, गुडविल नील म्हणजे डॅश. मी खरं तर ना माझं काही अप्लायच करत नाही, मी त्यांनी जसं दिलंय तसं फक्त लिहितोय. आणि आउटरला 60,000 येत आहेत, राईट.
आउटरला 60,000. चला पुढे. तसंच आत्ता मी दोन्ही इथल्या इथं करतोय, पण माझं एक पोस्टिंग राहिलंय. पोस्टिंग केलं का? लगेच इमिजिएटली याचं पोस्टिंग कुठं आहे? बँक अकाउंट. मग कारण मी तिथं नाहीये तुम्हाला सांगायला ह्याच्यानंतर हे करा त्याच्यानंतर ते करा, तुमचं तुम्हीच सॉल्व्ह करायचं आहेत. या दोन्हींचे क्रेडिटर्स बरोबर आहेत का चेक करा. क्रेडिटर्स तुमचे बरोबर आहेत की नाहीत, आणि लगेच पोस्टिंग करून टाका. कुठे पोस्ट करणार? बँकेत. डू दॅट. बँकेच्या डेबिटला आणि बँकेच्या क्रेडिटला. बरं इथं मध्ये काय आलं माझं हे आपण मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. दिस आय विल एक्सप्लेन यू. तुम्ही पहिले तुमची पोस्टिंग्स करून घ्या अँड देन वी विल डिस्कस दिस पार्ट. हे काय आलं, कुठून आलं, कसं आलं घ्या. बँकेच्या डेबिटला बँकेच्या क्रेडिटला. 19 कसं आलं तुझं? 19 कसं आलं म्हणजे हे काय क्रेडिट 60 आणि 10,000 बँक कुठे आहे? बँक तुझं कर, तुझ्याप्रमाणे कर. इथं नको, स्क्रीन नको, तुझ्याप्रमाणे पोस्टिंग्स कर. झालं पोस्टिंग्स? डन. चलो पुढे नेक्स्ट. इथपर्यंत झालं. आता म्हणजे ह्या दोन ॲडजस्टमेंट्स वी हॅव डन. आता पुढे जाऊया. संतोष कुड पे. हा आत्ता ही ॲडजस्टमेंट आपल्याला इथं आत्ता करता येणार नाही. ही ॲडजस्टमेंट आपल्याला पोस्टपोन करावी लागेल. जोपर्यंत आपण कंप्लीट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करत नाही, सगळ्या ॲडजस्टमेंट्स कॅरी आउट करत नाही, तोपर्यंत ही ॲडजस्टमेंट आपल्याला करता येणार नाही. कारण ही इन्सॉल्व्हन्सीची ॲडजस्टमेंट आहे. दिस इज रिलेटेड टू इन्सॉल्व्हन्सी. त्यामुळे आपण काय करणार आहोत, आत्ता ही पोस्टपोन करून आपण ही 7 नंबरला टाकून देऊ. राईट. मग मी काय करतो, अशा वेळेला हिला मी टिक करून ठेवतो, किंवा इथं कुठेतरी तुम्ही त्याचं इंडिकेशन करून ठेवा काहीतरी. मग मी याला राऊंड करून ठेवतो किंवा स्टार करून ठेवतो. राईट. ही मी इथं पोस्टपोन केलेली आहे. नाहीतर लक्षात कसं राहणार, तुम्ही विसरून जाणार आहे ओघामध्ये. एवढं प्रेशर असतं त्यामध्ये, लक्षातच राहणं शक्य नाही. त्यातल्या त्यात मी मार्क करून ठेवली की ही ॲडजस्टमेंट मी पोस्टपोन केली आहे. चला वी विल मूव ऑन. प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट अन ॲडजस्टमेंट, इट इज इन्फॉर्मेशन. चला. अ कॉन्टिंजंट लायबिलिटी अगेन्स्ट अ फर्म ₹9,000 इज क्लिअर. म्हणजे काय? कॉन्टिंजंट लायबिलिटी कधीही इथं येत नसते, म्हणून ती कॉन्टिंजंट आहे. त्यामुळे कॉन्टिंजंट. आणि क्लिअर्ड याचा अर्थ काय? पेड. क्लिअर्ड याचा अर्थ ती पेड आहे. इट इज पेड. ती पेड झाली आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी पे केलेली आहे. मग आता पे करून टाका. कॉन्टिंजंट लायबिलिटी रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक कॉन्टिंजंट लायबिलिटी पे करा, आणि लगेच त्याचा सेकंड इफेक्ट घ्या बँकेत. लगेच त्याचा सेकंड इफेक्ट घ्या. कॉन्टिंजंट लायबिलिटी पे झाली. कॉन्टिंजंट लायबिलिटी पे झाली म्हणजेच टू बँक कॉन्टिंजंट लायबिलिटी पे झाली आहे. लगेच त्याचा सेकंड इफेक्ट घेऊन टाका. त्याचा सेकंड इफेक्ट बँकेत घेऊन टाका. टेक इट इन टू द बँक. रिअलायझेशन 9,000. आलं का? सॉरी. आता पुढचा पार्ट संपलं. आता पहिले रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा. क्लोज रिअलायझेशन अकाउंट. आणि मला सांगा काय पोझिशन येते. टेल मी व्हॉट इज द सिच्युएशन. काय सिच्युएशन आहे मला सांगा. प्रॉफिट आहे, लॉस आहे? लॉस आहे. किती? यस रुद्र. अनिशा. गार्गी. सर डेबिट बॅलन्स आहे. म्हणजे किती? डेबिट बॅलन्स 91,800. डेबिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे ना. तो मग तुला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. डिस्ट्रीब्युशन साठी हे बघ हा रेशो आहे 8:4:3. हा बघ 8:4:3. लॉस कितीचा येतो योगिनी? सगळ्यांचा तेवढाच येतोय का? 19,800 लॉस येतोय. चेक करा. येस. सॉरी सर, रॉंग आहे आन्सर. मग किती आहे? काय प्रगती? श्रावणी
प्रगती किती येतो नाही लॉस? सर बरोबर आहे अरे एक सांग काय आहे? 19,800. सर करेक्ट आहे 100 19,800 करेक्ट आहे. चला बरोबर. करेक्ट आहे. डिस्ट्रीब्यूट करा. 19,800 करेक्ट आहे. हे घ्या 19,800 डिस्ट्रीब्यूट करा. 8:4:3. 8:4:3. दिस इज अ डिस्ट्रीब्युशन. आणि लगेच याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलला करा. कुठे करणार करस्पॉन्डिंग पोस्टिंग? पार्टनर्स कॅपिटलला, डेबिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. $91,800 टोटल आहे. बरोबर आहे. चला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन आणि पुढचं पार्ट करा. आणि मी पुढचा पार्ट तुम्हाला सांगतो हे काय आहे. दिस आय विल टेल यू. हे काय करायचं आहे. तुम्ही आधी पहिले पोस्टिंग करून घ्या. पोस्टिंग करून घ्या. आता संतोषचं लेजर क्लोज करा. संतोषचं लेजर क्लोज करा. मला बघा क्लिअर कट डेबिटला काही नाहीये. तुमच्या डेबिट साईडला काही नाहीये. नथिंग इज देअर. हे मी सांगतो काय कसं कॅल्क्युलेट केलंय काय केलंय. तुमच्या डेबिटला काही नाहीये. पहिले क्लोज करा. किती आली टोटल? संतोषची टोटल सांगा मला किती आली. यस रुद्र गार्गी 10,560. 10,560. लगेच इमिजिएटली जसे तसे इकडे लिहून टाका. 10,560. आता बघा. आता नाव आपण हे इथे अप्लाय करणार आहोत. आता मी ते स्टार काढून टाकला कारण नाव आय एम इन टू पिक्चर. नाव हे मी करणार आहे. आता मी तो स्टार काढून टाकलाय का? कारण नाव आय एम गोइंग टू डू दिस पर्टिक्युलर ऍडजस्टमेंट. आता वेळ आलेली आहे ही ऍडजस्टमेंट करायची. ते काय म्हणतायत? संतोष कुड पे 25 पैसे इन अ रुपी. म्हणजेच थोडक्यात त्याचं टाइम आलाय आता इथं की हे इथं हे बघा हे त्याच्याकडनं आपल्याला संतोषकडनं डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स संतोषचा कॅपिटलला डेबिट बॅलन्स. बाय द वे डेफिनेशन काय सांगते? इफ पार्टनर्स कॅपिटल हॅज गॉट अ डेबिट बॅलन्स इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल डेफिशियन्सी बट नॉट येट. अजून नाही. त्याच्याकडनं काही पैसे आपल्याला आलेले आहेत. वी हॅव गॉट मनी फ्रॉम हिम. कसे आलेत? मी काय करतोय? मी दोन्ही म्हणजे रुपयामध्ये करण्यापेक्षा पैशांमध्ये कन्वर्ट केलं. आय हॅव कन्वर्टेड दोज इनटू पैसे. सो व्हेनेवर माय फॉर्मचे पैसे 100 रुपीज इज आउटस्टँडिंग फ्रॉम अ इन्स्टॉलमेंट पार्टनर. इन्स्टॉलमेंट पार्टनर इज पेइंग 25 पैसे. 100 रुपयामधले 25 हे 100 पैशातले 25 पैसे रिकव्हरी झाली. मग आउट ऑफ 10,560 हाऊ मच इज रिकवर्ड. दॅट इज हाऊ यू हॅव टू कॅल्क्युलेट दिस पर्टिक्युलर पार्ट. हे अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करणार आहोत. म्हणजे 100 पैशामध्ये 1 रुपयामध्ये 100 पैसे. 100 पैशामध्ये 25 पैसे रिकव्हरी होते. तो किती देतोय? 25 पैसे. जर का 1 रुपया आउटस्टँडिंग असेल तर 25 पैसे मिळणार. मग आपले आउटस्टँडिंग किती आहे? आपल्याला येणं किती आहे फॉर्मला? 10,560. मग यातले आले किती? कसं कॅल्क्युलेट करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन करा. पाहू मी कसं कॅल्क्युलेट करतोय. व्हॉट आय एम डुईंग? 10,560 इंटू 25 डिवायडेड बाय 100. डू दिस. पहिले हा 0 तर गेला म्हणजे मग हा 5 आणि हा 2. आता या 2 नी इथं डिवायडेशन करून मला आन्सर सांगा. दॅट शुड बी 2640. बघा दॅट इज 2640. आणि ते काय झालंय? बँक रिसिव्ह झालेत. रिसिव्ड. यू हॅव रिसिव्ड इट. चला लिहून टाका. बाय बँक एवढे पैसे पाहिजे इथे लिहून ठेवा. 25 पैसे इन अ रुपी. हे इथं ब्रॅकेटमध्ये लिहून टाका. 25 पैसे इन अ रुपी. म्हणजे तुम्हाला उद्या कधीही केव्हाही तुम्हाला हे समजून जाईल ही कॅल्क्युलेट केलं कसं.
आणि हे 25 हे जे आहेत ना हे ह्याच्या 25 खरं तर 25 पैसे म्हणजे काय 25%. सो सिंपल. 25 पैसे म्हणजे 25% आणि हे 25 पैसे ह्याच्या 25% आहेत. दॅट्स इट. सो 25% ऑफ दिस कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. तर त्याप्रमाणे हे झालं. आता रिमेनिंग पार्ट इज अ डेफिशियन्सी. आता उरलेला पार्ट आहे तो कॅपिटल डेफिशियन्सी आहे. कॅल्क्युलेट दॅट. हे बघा कॅपिटल डेफिशियन्सी कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट खरं करायची गरजच नाही आहे. इट इज देअर. बॅलन्स जो हे पहिले क्लोज करा त्याचं कॅपिटल डेफिशियन्सी. उरलेला पार्ट हा कॅपिटल डेफिशियन्सी आहे. घ्या ना. येस व्हेरी मच. येस व्हेरी गुड. चला घ्या बँकेत एक पोस्टिंग राहिलं. सॉरी येस हे बघा संतोष कॅपिटल 2640 घेऊन टाका. संतोष कॅपिटल 2640 हा पार्ट म्हणजे ह्याचं सेकंड पोस्टिंग झालं. ह्याचं सेकंड पोस्टिंग पण झालं ह्या 7920चं नाही सॉरी 26चं. आणि उरलेलं कॅपिटल डेफिशियन्सी. लगेच कॅपिटल डेफिशियन्सीला पण पोस्ट करून टाकू. कॅपिटल डेफिशियन्सी इथं हे कॅल्क्युलेट करा आणि ती लगेच आपण कॅपिटल डेफिशियन्सीला पोस्ट पण करून टाकू. कॅपिटल डेफिशियन्सीच्या डेबिटला. कॅपिटल डेफिशियन्सीच्या डेबिटला कॅल्क्युलेट कॅपिटल डेफिशियन्सी त्याच्या डेबिट साईडला घेऊन टाका. घ्या. आता रूल ऍक्ट काय सांगतो. ऍक्ट ही जी आणि कॅपिटल डेफिशियन्सीची डेफिनेशन परत सांगतो मी. डेबिट बॅलन्स ऑफ अ कॅपिटल अकाउंट इज capital deficiency. Debit balance of a capital account is a capital deficiency. मी का 4 वेळा सांगतोय कारण इथे एक मार्क आहे. ते विचारतात व्हॉट इज द डेफिनेशन. आन्सर इन वन सेंटेन्स. कॅपिटल डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय कॅपिटल डेफिशियन्सी. कॅपिटल डेफिशियन्सी मीन्स डेबिट बॅलन्स ऑफ अ कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अरे सेंटेन्स पण नाही रे. वर्ड्स आहेत. वर्ड्स. फ्यू वर्ड्स आहेत. स्टील स्टुडंट कांट डू इट. मला खरंच मी आश्चर्य वाटतं. काही वर्ड्स मी सांगतोय फक्त. अरे काय मोठ्या सेंटेन्सेस आणि निबंध तर सांगितलंच नाही तुम्हाला लक्षात ठेवायला. फ्यू वर्ड्स. काय पार्टनर्स कॅपिटल डेबिट बॅलन्स इज कॅपिटल डेफिशियन्सी. दॅट्स इट. एवढं तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये विचारतात ते कॅपिटल डेफिशियन्सी. रिमेंबर. म्हणून मी 4 वेळा तुमच्या डोक्यावर ते वदवतोय. तुमच्या कानावर हे येऊ देत की जेणेकरून तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. सी कॅपिटल डेफिशियन्सी इज व्हॉट. सो कॅपिटल डेफिशियन्सी. आता या कॅपिटल डेफिशियन्सी रिलेटेड आपण रूल काय बघितलाय. व्हॉट रूल वी हॅव सीन. काय सिद्धांत रूल काय. तुझं सगळं पाठ दिसते तिथं. काय चाललंय लक्ष. मी इथे काय सांगतोय. रूल सांग. म्हणूनच विचारलं. म्हणूनच मी तुला विचारलं की रूल काय. काही नाही. डेफिनेशन सांगून झाली माझी. आय एम आस्किंग यू रूल. कॅपिटल डेफिशियन्सी कसं करतो आपण. व्हॉट टू डू नाव. काय रूल आहे. व्हॉट इज द रूल. ऍक्ट काय म्हणतोय. ऍक्ट म्हणतोय की जो तुमचा जे सॉल्वंट पार्टनर्स आहेत ते कॅपिटल डेफिशियन्सी त्यांच्या रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतील. आणि रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे मी जो इन्सॉल्वंट झालाय त्याचा हाईड करून टाकला. म्हणजे जो उरला म्हणजे 8:4 या रेशोमध्ये ही जी कॅपिटल डेफिशियन्सी क्रिएट झाली आहे. ही जी कॅपिटल डेफिशियन्सी झाली आहे ती डिस्ट्रीब्यूट करणार 8:4. हे सॉल्वंट पार्टनर. सॉल्वंट म्हणजे कोण. जे इन्सॉल्वंट नाहीत ते नाही. नो. सॉल्वंट पार्टनर्स म्हणजे ज्यांची असेट लायबिलिटीपेक्षा जास्त आहे. काल आपण याची पण डेफिनेशन बघितली आहे की जे त्यांच्या लायबिलिटीज ऑन टाइम पे करू शकतात ते सॉल्वंट पार्टनर. ज्यांची असेट साइड इज ग्रेटर दॅन लायबिलिटी साइड. लक्षात ठेवा. सो मी मुद्दामून विचारलं तुम्हाला. या डेफिनेशन लक्षात ठेवायला लागतात. काल आपण हे 3 पॉईंट डिस्कस केलेत. चलो आता काय करा. पहिले तुम्ही कॅपिटल डेफिशियन्सीला पोस्टिंग केलंय की नाही चेक करा. केलंय. संतोष आहे ना. करून टाका. संतोष करा. तुमच्याप्रमाणे करायचं आहे तुम्ही. यू हॅव टू डू इट अकॉर्डिंग टू युअर सम. आणि तुम्ही तुमच्या प्रमाणे करायचं आहे. चला मग आता हे डिस्ट्रीब्यूट करा. काय रेशो आहे 8:4 मध्ये. चला डिस्ट्रीब्यूट करा आणि मला सांगा. म्हणजे ही कॅपिटल डेफिशियन्सी हे कुठले पार्टनर्स.
सॉल्वंट पार्टनर्स त्यांच्या रिमेनिंग प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये हे कॅपिटल डेफिशियन्सी डिस्ट्रीब्यूट करणार किंवा कॅपिटल डेफिशियन्सी भरून काढणार. चला, टेल मी व्हॉट इज इट, बोला. रुद्र, गार्गी, अलीशा बोलो. समीक्षा. 5280 आणि 2640 आहेत. 5280, 2640. नावं नीट चेक करा, नावं चुकतायत, नावं तुमची टाका. 5280 बरोबर का बघा. लगेच त्याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग घ्या. करस्पॉन्डिंग पोस्टिंग कुठे येईल? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला या, सॉरी, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू कॅपिटल डेफिशियन्सी. वैभवच्या कॉलम मध्ये वैभव, संजयच्या कॉलम मध्ये संजय. वैभवच्या कॉलम मध्ये वैभवची, संजयच्या कॉलम मध्ये संजयची कॅपिटल डेफिशियन्सी पोस्ट करा. पोस्ट दॅट. डन झाला. पुढे चला. नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट पार्ट? हे इथपर्यंत झालं, हे दोन्ही झाले तुमचे. आता काय करा, हे अकाउंट क्लोज झालं, हे अकाउंट क्लोज केलं. आता वैभव आणि संजय हे क्लोज करा. क्लोज दिस टू अकाउंट्स. ही दोन अकाउंट्स क्लोज करा. बघा किती येत आहेत. इथे तर क्रेडिट साईड क्लिअर कट मोठी आहे, क्लिअर कट क्रेडिट साईड मोठी आहे. जो काही बॅलन्स येईल तो बँकेत ट्रान्सफर करा. जो काही येईल अमाऊंट डिफरन्स तो बँकेत ट्रान्सफर. श्रीजा, तू माझ्याबरोबर आहेस का? श्रीजा, येस सर. समजते का काही? येस सर. प्रगती, श्रावणी, थोडं कन्फ्युजन आहे बट कळतंय. हा जो पार्ट आहे अजून तरी ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट अजून राहिलंय आपलं. आत्ताशी वन पार्टनर इन्सॉल्वन्सी आहे. तुम्ही लगेच घरी जाऊन हे हा सॉल्व करा परत एकदा, वन्स अगेन. येस. ओम माझ्या बरोबर आहे का? येस सर. प्रगती, श्रावणी, तुम्ही माझ्या बरोबर आहात ना? अलिशा, श्रद्धा कुठे गेली? हो, श्रद्धा गेली. बर. योगिनी, मला बॅलन्स सांग किती आला? सर, वैभवचा 10,560 अँड संजयचा 14,280. चला बँकेत घेऊन जा. हे बँकेत घेऊन जा. करस्पॉन्डिंग पोस्टिंग बँकेला 10,560. चेक करा टू बँक 10,560 आणि 14,280 आणि लगेच त्याचं बँकेत घेऊन जाते. बँक अकाउंटला घेऊन या आणि मला सांगा बँक अकाउंट टॅली होतंय का नाही. तुम्ही स्क्रीन फॉलो करू नका, स्क्रीनला चुकवलेलं आहे. यू विल रिअलाइज दॅट. स्क्रीन ब्लाइंडली फॉलो करायचा नाही. तुमचं चेक करून मला सांगायचं किती येत आहे. बँक टॅली होते का नाही, बँक अकाउंट टॅली होतंय का नाही चेक करा आणि मला सांगा. किती आले? 560. सर, माझा टॅली होत आहे. किती अमाऊंट आहे? 62,640. येस, 62,640 राईट. सगळ्यांचं झालंय का?